ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता देवतारी त्याला कोड मारी आणि देवाच्या काठीला आवाज नसतो म्हणतात या दोन्ही म्हणींचा एकाच वेळेला प्रत्यय आपल्याला येणार असतो. म्हणजे पैशाच्या जोरावरती, आपल्या बळाच्या जोरावरती, आपल्या बंदुकीच्या धाकाच्या जोरावरती महिपत शिगरे मला वाटेल ते सगळं काम मी करून घेईन अशा आविर्भावामध्ये असतानाच महिपत शिगरेला एक सणसणीत चपराक बसत आता मात्र नियती असा काही अजब गजब खेळ खेळणार आहे की पुरावे तर पुरावे सुरक्षित, पण त्या पुराव्यातून असं काहीतरी जबरदस्त बाहेर पडणार आहे की महिपत शिकरेच्या पायाखालची जमीन हादरणार आहे. इकडे महिपत शिकरे पुन्हा एकदा त्या हवालदाराला फोन करतो आणि काय रे काम झालं का, यावर तो हवालदार म्हणतो पण साहेब अहो तेवढाच पुरावा जर का जळाला तर मी या सगळ्यामध्ये उत्तर काय देऊ की तो पुरावा कसा जळाला. महिपत शिकरे म्हणतो वेळ लागलाय का, तेवढाच पुरावा का जळायचा आहे, पुरा इव्हिडन्स बॉक्स दे ना जळवून तो सगळा घेतला आहे. यावर तो म्हणतो अहो असं काय करताय, बाकी सगळे पुरावे जळतील ना, हे सगळे पुरावे इकडे ठेवलेले असतात ना. यावरती मग मात्र महिपत म्हणतो काय हरकत नाहीये, तुला बोललोय ना 3 पिढ्या बसून तुझ्या खातील इतकं तुला सगळं मी देणार आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. 3 पिढ्या तुझ्या कशा बसून खातायत एवढं फक्त बघत बस. कर, नोकरी गेली तरी चालेल, नोकरीला किती पैसे तुला मिळतात रे असे, त्यामुळे मी तुला दुसरी पण नोकरी मिळवून देईन आणि 3 पिढ्यांना पुरतील इतके पैसे पण देईन. आता मात्र तो हवालदार हुकमाचा ताबेदार आणि परत बंदुकीच्या गोळीला घाबरणारा, आणि त्यामुळे मग तो आता युक्ती कर आणि तो विचारच करत असतो की काय करू, कसं जाळू असा विचार करत तो ज्या वेळेला बाहेर जातो नेमका त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब येतात आणि इन्स्पेक्टर साहेब दुसऱ्या हवालदाराला सांगतात एक काम करा शिर्के, तुम्ही एक काम करा, या सगळ्यामध्ये हे इव्हिडन्स आहेत ना याच्यावरचे फिंगरप्रिंट चेक करण्यासाठी अर्जुन सरांनी सांगितलेले आहेत, त्यामुळे ते फिंगरप्रिंट चेक करण्यासाठी द्या. आता मात्र त्या स्टोर रूम मधून किंवा त्या इव्हिडन्स बॉक्स जिथे ठेवलाय त्या इव्हिडन्सच्या रूम मधून शिर्के असतात ते तो इव्हिडन्स बॉक्स काढतात आणि तेवढाच इव्हिडन्स बॉक्स तो बाहेर घेऊन जातात. आता त्या दुसऱ्या हवालदाराला जो करप्ट आहे त्याला माहित नसतं की शिर्केनी तो इव्हिडन्स बॉक्स काढून तिकडे आता फिंगरप्रिंट चेकिंगसाठी दिलेला आहे. 5 जे काही वस्तू सापडलेल्या असतात त्या वस्तूवरील फिंगरप्रिंट चेक करण्यासाठी दिलेल्या असतात आणि ऑलरेडी स्टोअरमध्ये असलेल्या प्रियाच्या फिंगरप्रिंटचे सॅम्पल, साक्षीच्या फिंगरप्रिंटचे सॅम्पल आणि अजून जे काही तिथे असण्याची शक्यता माणसं आहेत त्यांचे सॅम्पल हे सगळे चेकिंगसाठी दिलेले असतात. शिर्के ते घेऊन जातात. शिर्के बाहेर पडायला आणि शिर्केच्या हातामधला बॉक्स तो काही करप्ट हवालदार पाहत नाही, कारण ऑलरेडी तो खूप घाबरलेला असतो आणि त्याला या सगळ्यामध्ये आता मात्र एकदाच आत जाऊन आग लावली की झालं, बसून आपण खायचं एवढंच माहिती असतं. म्हणून तो शिर्केकडे पाहत नाही, तो आत जायला आणि शिर्के बाहेर यायला एकच गाठ. शिर्के आता ते जे इव्हिडन्स बॉक्स असतात ते चेकिंगला देऊन पण येतात. आता इकडे आग लावल्यावरती तो महिपत शिकरेला कॉल करतो, तुमचं काम फत्ते झालेलं आहे. इकडे आता मी पूर्ण त्या रूमला आग लावले, माझे पैसे यावर. महिपत शिकरे म्हणतो पैशाची घाई कशाला करतोयस, तुला पैसे पोचणार म्हणजे पोचणार, फक्त एकदा माझ्या कानावरती येऊ दे की ते पुरावे जळून गेलेत, मला आश्रमावरती कब्जा करून येऊ दे, तुझ्याकडे पैसे पोचले. पण आता महिपत शिकरेला माहिती नसतं की हे सगळे एव्हिडन्स आहेत ते चेकिंगला गेलेले असतात. तोपर्यंत इकडे आता सगळीकडे बोंबाबोंब होते की ज्या खोलीमध्ये एव्हिडन्स ठेवले होते ती रूम जळाली. महिपत शिकरे खुश होते. इकडे आता अर्जुनला सायली सांगत असते चल सर आतापर्यंत ते जे एव्हिडन्स आहेत ते फिंगरप्रिंट चेकिंगसाठी गेले असतील ना. यावरती अर्जुन म्हणतो हो नक्कीच गेले असतील, म्हणजे आता आपल्या हातामध्ये ते रिपोर्ट येतीलच. यावरती सायली खूप अगदी उत्सुक असते आणि ती म्हणते बरं होईल एकदा का रिपोर्ट आले आणि एका जरी त्या एव्हिडन्सवरती जर आपल्याला त्याच्यावरती फिंगरप्रिंट साक्षीचे मिळाले तर मधुभाऊ सुटतील ना. अर्जुन म्हणतो 100%, याची तुम्ही काळजीच करू नका, फक्त एकदा आपल्या हातामध्ये ते फिंगरप्रिंटचे रिपोर्ट येऊ दे, आपण त्याचीच वाट पाहतोय. पण फिंगरप्रिंटचे रिपोर्ट येण्याच्या ऐवजी ज्या वेळेला अर्जुन सायली आपल्या रूममध्ये येतात अर्जुनला कॉल येतो, म्हणजे साधारणपणे संध्याकाळची वेळ असेल. अर्जुनला कॉल येतो की या सगळ्यामध्ये ते एव्हिडन्स जिकडे होते ते रूम जळाले,
सगळे एव्हिडन्स नष्ट झालेत. सायलीला रडू कोसळतं. इतक्या मेहनतीने इतकं सगळं करून हे एव्हिडन्स आपण जुळवले. या एव्हिडन्सची जुळवाजुळव केली. पण काय झालं? सरते शेवटी सगळं मुसळखेरात गेलं. आणि आता अर्जुन म्हणतो हे सगळं काम ना महिपत शिकरेचं असणार आहे. सायली म्हणते सर आता आपलं हे सगळं पडणार का? अर्जुन म्हणतो काय माहिती. म्हणजे देवाच्या तरी मनात काय आहे मला काही कळायलाच मार्ग नाही. आता इकडे महिपत खूप खुश होत. तोपर्यंत इकडे आता प्रतिमा, रविराज आणि प्रिया हे तिघ जण जेवून आल्यावरती प्रतिमा सांगते मी तुम्हाला खरं सांगू का, तर मी ज्या वेळेला इकडे पूर्णाईकडे गेले होते ना त्यावेळेला सायली सायली तिकडे नव्हती. सायली कुठेतरी आश्रमासाठी गेली होती. म्हणजे आश्रमाची काहीतरी पुरावे वगैरे, म्हणजे आश्रमात काही पुरावे सापडतात की ते पाहण्यासाठी. रविराज म्हणतात हो हो, म्हणजे त्याच्याबद्दल साधारण मला समजलं होतं की सायली ज्या आश्रमात राहायची ना पहिले, म्हणजे सायली अनाथ आहे, ती ज्या आश्रमात राहायची त्या आश्रमाची खूप मोठी केस चालू आहे. आणि त्या आश्रमाच्या केसवरती महिपत शिकरे नावाच्या एका माणसाने कब्जा केलेला आहे. आणि तो माणूस आता ते आश्रम सोडण्यासाठी तयार नाही आहे. आणि याच कारणासाठी त्यावरती आता इकडे रविराज म्हणतात हो, आणि तो महिपत शिकरे नावाचा माणूस आहे ना तो त्यांची जमीन हडप करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच कारणासाठी सायली अर्जुन तिकडे आता कोर्टाच्या परवानगीने पुरावे मागण्यासाठी किंवा पुरावे शोधण्यासाठी गेलेत. असं म्हटल्यावर ती प्रतिमा म्हणते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, म्हणजे मला अजूनही काही आठवत नसलं तरी मला इथे आणण्यामध्ये, माझ्या माणसांच्यात आणण्यामध्ये, मला बोलायला लावण्यामध्ये किंवा मला स्मृती परत आणण्यामध्ये सायलीने खूप मदत केली. तुम्ही एक खूप मोठे वकील आहात. या सगळ्यामध्ये तुम्ही तिची मदत नाही का करू शकत? यावरती रविराज म्हणतात हाच फरक आहे ना तुझ्यात आणि माझ्यात. बघ ना, मी इतक्या पटकन सगळं विसरून पण गेलो की सायलीने आपल्यासाठी किती काय केलंय ग. खरंच म्हणजे तू मला आठवण करून दिलीस तेव्हा मला हे रिलाईज झालं. मला खरं तर आधीच सुचायला हवं होतं, इतका स्वार्थी मी कसा झालो. खरंच सायलीच्या या सगळ्यामध्ये मला तिची मदत करणं गरजेचं आहे. आता हे सगळं प्रिया ऐकते आणि प्रियाचे धाबे चांगलेच दणाणतात. प्रिया विचार करते अरे बाप रे, आता जर का रविराज किल्लेदार या सगळ्यामध्ये पडला तर मात्र मला काही करताच येणार नाही आणि सगळा माझा प्लॅन फ्लॉप होऊन जाईल. आणि मग मात्र आता प्रिया हदरते. ताबडतोब साक्षीला कॉल लावते. साक्षी म्हणते अगं काय मूर्ख आहेस तू, तुला माहित नाहीये का जे एव्हिडन्स सापडले होते ते सगळे एव्हिडन्स जळालेत. आता तुझा तुझा तो खोटा बाप तरी काय करणार आहे. यावरती प्रिया म्हणते तू इतका हलगर्जीपणा करू नकोस, कळतंय का तुला. तू इतका हलगर्जीपणा करून राहिलीस ना तर तो रविराज किल्लेदार या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी शोधून काढेल आणि त्यामुळे तू अडकशील. यावरती साक्षी म्हणते काळजीच करू नकोस. तुझ्यासारख्या मूर्ख जर का मी मैत्रिणीच्या भरोशावर राहिले असते ना तर माझं काही खरं नव्हतं. तुझ्यासारखी मूर्ख मैत्रीण कुणालाच न मिळो अशी मी देवाकडे प्रार्थना करीन. कळतंय तुला. अगं त्याच्या आधीच अण्णांनी या सगळ्यामध्ये मॅनेज केलं. मॅनेज करून अण्णांनी या सगळ्यामध्ये आता मात्र सगळ्या ठिकाणी आपले माणसं लावलेत आणि ही माणसं लावून अण्णांनी बरोबर माहिती मिळवलेली आहे की कुठे कोणता एव्हिडन्स आहे. प्रीतीज बुटीकचा एव्हिडन्स होता तो नष्ट करण्यात आला. सगळे एव्हिडन्स पण जाळून टाकलेत. हायच कुठे असं म्हणत साक्षी गाफील राहते. त्याच वेळेला रविराज अर्जुनला कॉल करतात. अर्जुनला कॉल करून रविराज म्हणतात अर्जुन या सगळ्यामध्ये मी तुला पाठीशी उभा आहे, तुला माझी काय मदत हवी आहे ते सांग. अर्जुन म्हणतो सिनियर सगळंच संपलंय आता, कारण या सगळ्यामध्ये आता पुरावेच जळून गेलेत. आता काय पुरावे आणायचे. यावरती रविराज म्हणतात पुरावे जळालेत. अरे पण तुला एक गोष्ट सांगू का, ज्यांच्याकडे हे सगळं चेकिंगसाठी दिलेलं आहे ना म्हणजे पुरावे, तर त्यांना मी कॉल केला होता. मला हे पुरावे जळाल्याचं काहीच माहित नव्हतं. त्यामुळे मी त्यांना कॉल केला आणि त्यांना विचारलं होतं की या सगळ्यामध्ये म्हणजे आता आश्रम केसचे काही पुरावे फिंगरप्रिंटसाठी आलेत का, तर ते हो म्हणाले. अर्जुन म्हणतो काय. यावरती आता अर्जुनला चमत्कार झाल्यासारखं वाटतं. सायली म्हणते सर हा तर खूप मोठा चमत्कार झाला. अर्जुन म्हणतो हो, आणि आता ही गोष्ट तो रविराजांना सांगतो तुम्ही एक काम करा फक्त सिनियर मला फक्त एक मदत दे. तुझा का मित्र असेल ना तर त्या मित्राला एवढंच सांगायला सांग की काहीही झालं तरी ते पुरावे इकडे आलेत आणि त्याच्यावरती कुणाचे फिंगरप्रिंट आहेत, प्लीज प्लीज हे सगळं बाहेर येऊ नको देऊस. एवढी मदत तू माझी करू शकशील का. रविराज म्हणतात का नाही,
तू आणि सायलीने आमच्यासाठी जे काही केलेत ना, त्यापुढे मी ही मदत करणं म्हणजे नथिंग आहे. तू काळजी करू नकोस, या सगळ्यामध्ये मी तुला मदत करणार म्हणजे करणारच, असं म्हणत मग मात्र आता इकडे रविराजांनी अर्जुन आणि सायलीला अचानकपणे खूप मोठी मदत केलेली असते आणि आता सगळा पुरावे इकडे आता अर्जुन आणि सायलीकडे येतात. मग आता रविराज ते म्हणजे जे रिपोर्ट आलेले असतात ते अर्जुनला पाठवतात. अर्जुन ते रिपोर्ट वाचतो. त्याच्या आनंदाला पारावारच राहत नाही. या सगळ्यामध्ये अर्जुन म्हणतो, सायली बघा, साक्षीचे 2 फिंगरप्रिंट सापडलेत. रविराजांचे किती आणि कसे आभार मानू हे अर्जुन सायलीला कळत नाही. लगेचच सायली आनंदाने नाचायला लागते आणि आता मधुभाऊ आपले सुटणार ना, यात अर्जुन म्हणतो 2 गोष्टी चांगल्या चालल्यात. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही दोघं जण गाफील राहिलेली आहेत. ते गाफील राहिल्यामुळे आपल्याला या सगळ्यामध्ये आता मात्र खूप मोठं काम करता येईल आणि या सगळ्यामुळे आपल्याला आता या सगळ्यामध्ये मधुभाऊंना सोडवता येईल. फायनली खूप मोठा चमत्कार घडलेला असतो. नियतीने चमत्कार घडत हवालदारांनी ऑलरेडी ते एव्हिडन्स पोहोचवलेले असल्यामुळे आता मात्र या सगळ्यामध्ये सगळ्यांची पाचारण बसते आणि आता फिंगरप्रिंटचे रिपोर्ट अर्जुनच्या हातात आलेले असतात. एक चमत्कार. आणि आता इकडे साक्षीचे 2 फिंगरप्रिंट 2 गोष्टींवरती सापडलेले असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते प्रीतीज बुटीक असतं, त्या बुटीकच्या ह्याच्यावरती. आणि त्यानंतर जो सायलीला एक कागद सापडलेला असतो मधुभाऊंच्या इकडे, त्याच्यावरती साक्षीचे आणि विलासचे फिंगरप्रिंट असतात. आणि त्यामुळे आता साक्षी आणि विलास एकाच वेळेला त्या आश्रमात गेले होते हे तर सिद्ध होतच. आणि आता या हवालदाराने ज्याने ते जाळले त्याला सुद्धा आता त्याची सुद्धा साक्ष काढत त्याला महिपत शिकरेने हे सगळं करायला लावले, हे सुद्धा सत्य समोर येणार असतं. एका जबरदस्त वळणावरती मालिका आलेली आहे आणि या सगळ्यामध्ये रविराज स्वतः सायली आणि अर्जुनच्या मदतीला ठामपणे धावून आलेले आहेत. मालिकेतला हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून नक्की